प्रेमित अनु, आज 1 जून 2024 आणि आजच्या दिवशी आपण संत जस्टिन ह्याचा सण साजरा करीत आहोत. आजचं पहिलं वाचन आपल्याला यहुदा ह्या पुस्तकातून घेतलेले दिसते. हे सगळ्यात लहान पुस्तक बायबलमध्ये आपल्याला सापडते, परंतु हा प्रेषित जणू काही लोकांना सांगत आहे की तुम्ही तुमच्या विश्वासानुसार आणि आपल्या ख्रिस्त सभेने तुम्हाला जी शिकवण दिलेली आहे त्यानुसार तुमचं जीवन पवित्र आत्म्यामध्ये तुम्ही एकजीव करा. अशा दृष्टिकोनातून की तुम्ही अधिक बळकट व्हावे आणि जे पापामध्ये बुडसटलेले आहेत त्यांना तुम्ही तेथून बाहेर काढा आणि ख्रिस्त सभेच्या शिकवणुकीनुसार जगायला शिकवा. म्हणजेच केवळ तुम्हीच नाही तर तुमच्याबरोबर तुम्ही इतरांनाही ह्या ख्रिस्त सभेबरोबर घेऊ शकतात. आज माझ्या प्रिय बंधूंनो, जेव्हा आपण यहुदा ह्याकडे पाहतो तेव्हा तो आपल्याला जणू काही त्या ठिकाणी सांगतो आहे की पापामध्ये न राहता प्रभू येशूच्या आणि पवित्र आत्म्याच्या प्रेमात राहा आणि त्यांच्या प्रीतीत वाढा, म्हणजे तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल. आजच्या शुभ वर्तमानामध्ये येशूला काही शास्त्री, फरीसी आणि वडील मंडळी येऊन प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नानुसार त्यांना सांगण्यात येतं की तू हे सगळं करतोय हे कोणत्या अधिकाराने करतो. तेव्हा येशू त्यांना उत्तर न देता त्यांना अधिक प्रश्न विचारतो की योहान बाप्तिस्ताने बाप्तिस्मा दिला, त्याचा बाप्तिस्मा हा स्वर्गीय होता की ऐहिक होता, माणसाकडून होता की देवाकडून होता. तेव्हा ते घाबरले, कारण आपण जर तो देवाकडून नाही असं सांगितलं तर लोक आपल्यावर भडकतील आणि निघून जातील, आणि जर आपण सांगितलं देवाकडून होता तर मग येशू सांगेल की तुम्ही त्याच्यावर का विश्वास ठेवला नाही आणि का बाप्तिस्मा घेतला नाही. आणि म्हणून ते म्हणाले आम्हाला ठाऊक नाही. मग त्या अनुषंगाने येशूने त्यांना सांगितलं मलाही माहीत नाही, मी कोणत्या अधिकाराने करतो, जा. आणि अशा प्रकारे येशूने आपले प्रतिस्पर्धी होते त्याला कसं उत्तर दिलं आणि कसं निरुत्तर केलं हे आपल्याला ह्या शुभ वर्तमानात पाहायला मिळते. म्हणून आजच्या दिवशी आपण सर्वांसाठी विशेष प्रार्थना करूया.